तेजो वारिमृदां यथा विनिमयो यत्र सर्वोषा धाम्ना स्वेन सदा निरस्तकुहकं सत्यं परं सत्यं परं सत्यं परं गोपाल कृष्ण भगवान जय. जैसे समुद्री लवण न पडे तव वेगळे अल्प आवडे मग होय सिंधुची वडे मिळे तेव्हा. भगवान सिद्धेश्वराच्या असीम कृपेनं श्री रुक्मिणी पांडुरंगाच्या चरणाजवळ बसले श्री सद्गुरु ज्ञानेश्वर महाराज, श्री जगद्गुरु तुकाराम महाराज, श्री संत एकनाथ महाराज यांच्या चरण सानिध्यामध्ये आपण सर्वजण मिळून महान ग्रंथराज ज्ञानेश्वरीच्या 5व्या अध्यायाच्या 35व्या ओवीचा आपण विचार करतो. जैसे समुद्री लवण न पडे तव ते वेगळे अल्प आवडे मग होय सिंधूची वडे मिळते. भगवान श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनाला सांगतात, अर्जुना नोहे सारिता निराळे लवण मिळविता जळे. मिठाचं स्वरूप पाणी आहे. पाण्यापासून मीठ तयार होते, पण ते जोपर्यंत वेगळं आहे तोपर्यंत त्याची परवड असते. मीठ पाण्यापासून वेगळं पडलं आपल्या स्वरूपापासून, म्हणून त्याची परवड. तिथून ट्रेनने, पुन्हा माल ट्रकने, पुन्हा गाडीकडं, पुन्हा रिक्षाने, पुन्हा दुकानात, पुन्हा ते हिरव्या मिरच्या आणि त्याचा हऱ्यागडा होतो. सगळ्या गोष्टी कशामुळे होतात? वेगळं पडलं. आपल्याला कल्पना येईल न येईल भाग वेगळा, पण तसं जीव हा, जीवाचं स्वरूप काय आहे? परमात्मा. परमात्म्यापासून वेगळं पडल्यामुळे त्याला दुःख भोगावं लागतं. जन्म आहे, मरण आहे, काय काय दुःख भोगावं लागतं. त्या दुःखाला काय प्रमाण, दुःखाला मोजमापच नाही आणि सुखाचा पत्ता नाही. हे का घडतंय? पुनरपि जननम पुनरपि मरणम. हे घडण्याचं कारण केवळ आपल्या स्वरूपापासून वेगळं पडलं. कारण माणसाला सुद्धा वेगळा फार आवडतं. वेगळ्याचे परिणाम काय भोगावे लागतात हे कळत नाही, लक्षात. तसं इथं मिठाचं उदाहरण दिलंय, दृष्टांत दिलंय की तैसे समुद्रवणी लवण न पडे समुद्री तव वेगळे अल्प आवडे मग होय सिंधूची एवढे मिळे तेव्हा. त्याचं फार स्वरूप मोठं आहे, अमर्याद आहे. समुद्राला मर्यादा आहे का? समुद्राला मर्यादा नाही आहे. अमर्याद समुद्र आहे म्हणजे त्याचं स्वरूप अमर्याद आहे. जीवाच्या स्वरूपाला मर्यादा आहे का?
अमर्याद आहे स्वरूप. काय पण त्या मिठाला घमंड निर्माण झाली ते बाजूला पडले, त्याचे परिणाम भोगावे लागतात. मग थोडं वाटलं, वेगळं वाटलं, का वाटलं तर स्वरूपाला सुकलं म्हणून. जर ते पुन्हा लवण मिळविता जळे, जर पुन्हा पाण्यात तर मिसळलं गेलं समुद्रात, तर मग ते समुद्र एवढं होतं. तर जीव हा अंश रूपाने आहे की नाही, आणि परमात्मा व्यापक आहे. व्यापकत्व टाकून तो जीवदशेला आला, आणि जीवदशेला आल्यामुळे त्याला अपरंपार दुःख भोगवलं. सुख त्याला कळेनच. उग कशाला सुख म्हणते, हुरळली मेंढीन लागली लांडग्याच्या पाठी, तसा हा प्रकार आहे. कशालाही सुख म्हणते आणि त्याच्या मागे पळते. शेवटी ते ज्याला ज्याला तुम्ही सुख मानले ते गाढवासारख्या लाथा झाडत, आणि मग कळत अरे हो, मग पुन्हा दुसरीकडं शोधित आहे, तिथेही गाढवासारख्या लाथा खावं लागतं. मग तिसरीकडं असं शोधता 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 सर्व सुखाची या आशा जन्म गेला. क्षण एक मुक्ती यत्न नाही केला. हिंडता दिशाशीन पावन माया वेष्टेला. जीव माझा माझी स्वहित नेनती कोणी. सर्व सुखा भोगात गेला का आशेत गेला? आशेत गेला. मिळालं नाही, मिळणार नाही. तसं मिठाचं उदाहरण दिले की ते मीठ समुद्रात मिळलं की समुद्रा एवढं होतं. जीव परमात्म्याला मिळाला की तो एवढा मोठा होतो, व्यापक, विश्वव्यापक. पण बाजूला पडल्यामुळे हे सगळ्या भानगडी वाढल्या. आता भगवान स्वतः सांगतात, हे नाही सांगत. जीव कधी म्हणतो का मी परमात्म्याचा अंश आहे म्हणून? कधी चुकूनच नाही, चुकूनच नाही. तर भगवानच सांगतात ममैव अंशो जीव लोके. जीव हा माझा अंश आहे, भगवान सांगतात. पण हे घमेंडी मगरूर सांगत हो नाही आहे, नको सांगू. लोक 84 फेरे फिर कर. मग 84 लाख योनीमध्ये फिरावं लागतं. म्हणून म्हटलं तैसे संकल्प निकाढिले. जयाचे मन चैतन्य जाहले. तेने एक दिशिये परिव्यापले लोकत्रय. तैसे संकल्प निकाढिले. तसं तर संकल्प विकल्पालाच मन म्हटलेलं आहे. संकल्प विकल्पात्मक मन, ही मनाची व्याख्या आहे. पण इथं संकल्पाला भ्रम म्हटलेला आहे. तैसे संकल्प निकाढिले. ज्यावेळी ते भ्रमापासून वेगळं काढलं जातं, कारण जीवाला भ्रम आहे ना. हो, भ्रम आहे म्हणून तर जीव. भ्रम गेला तर देवच आहे तो. पण भ्रम असल्यामुळे जीव, भ्रम असल्यामुळे जन्मते मरते, जन्मते मरते, जोडे खाते. कशामुळं? भ्रमामुळे. काय? देवापासून वेगळं झाल्यामुळे. म्हणून म्हटलं या तैसे संकल्प निकाढिले. भ्रमापासून जर वेगळं केलं त्याला
त्या मनाला, तर मन चैतन्याचे झाले. कारण जसं जीव परमात्म्याचा अंश आहे, तसं मनही तसलंच घाणेरडं आहे. ते सुद्धा परमात्म्याचाच इंद्रियाणाम मनश्चास. पण ते बी असं विचित्र आहे की ते आपल्या स्वरूपाकडे जातच नाही. घमेंडी आहे मन, आणि म्हणून ते दुःख भोगत राहत. मन जर त्याच्या भ्रमामुळे तसं होतं. त्याचा जर भ्रम गेला तर मग ते पुन्हा परमात्मा स्वरूप. जयाचे मन चैतन्य जाहले. चैतन्यच आहे, आणि चैतन्य जर झालं तर मन हे एकदिशी आहे. मन सगळ्याचं एक नाही, आत्मा सगळ्याचा एक आहे. मन प्रत्येकाचं भिन्न आहे. मग त्याला एकदिशी म्हणतात. व्यापक नाही. आपण एकदिशी, देहाने एकदिशी आहोत, आत्म्याने व्यापक आहोत. तर जीवाला एकदिशी कळणार आणि व्यापकही कळत नाही, असं आहे. म्हणून तेने एकदिशी, मन हे एकदिशी आहे, अंतःकरणापुरतंच आहे ते. पण जर ते आपल्या स्वरूपाला मिळालं तर ते परिव्यापिले लोकत्रयो. मग त्रैलोक्याला व्याप्त ते. कारण परमात्मा हा विश्वव्यापक कमळापती, ज्यासी गवळणी कडिये घेते. परमात्मा कसं आहे? विश्वव्यापक कमळा, विश्वव्यापक आहे. मन जर त्या चैतन्याला, परमात्म्याला मिळालं तर ते सुद्धा विश्वव्यापक बनल्या जातं. मग मन राहत नाही. मग मन हे भगवान होतं. आणि मन जोपर्यंत आहे तोपर्यंत जन्म मरणाचं दुःख आहे, संसाराचं दुःख आहे, सगळ्या भानगडी आहेत. मन एकदा आपल्या स्वरूपाला मिळालं ते सगळ्या भानगडी संपल्या नाही. मग बंध नाही, मोक्ष नाही, काहीच नाही. मनामुळे बांधल्या गेले, मनामुळे सुटले जातात. मनैव मनुष्याणाम कारणम बंध मोक्ष योग. बंधाला कारणही मनच आहे, मोक्षाला कारणही मनच आहे. लक्षात. सगळा खेळ कुणाचा आहे? कारण मनाला गावचा मुख्य केलंय ना त्याला. मनाला गावचा मुख्य केलंय. आता मुख्य असल्यावर ते काय नीट राहतं? काय नीट राहत नाही मुख्य असल्यावर. त्याला वाटतं माझ्याच हातात सत्ता आली सगळी. त्याच्यामुळे ते सगळ्याला राबवून घेतं. मग सगळ्याला म्हणजे इंद्रियांना राबवतं. काय त्याला असं वाटतं की इंद्रियाच्या द्वारा मला सुख मिळेल, पण त्याचं स्वरूप त्याला कळत नाही ना. त्याचं स्वरूपच आहे सुख, पण हे मनाला कळत. पण मन जोपर्यंत आहे तोपर्यंत परिस्थिती बिकट आहे. मनाचा मनपणा संपला की मग ते त्रैलोक्य एवढं होतं. परमात्मा आणि त्रैलोक्य व्यापले. कारण हे परमात्माचं स्वरूपच आहे, स्वरूपच याचा परमात्मा आहे. मग ते सुद्धा परमात्मा इतकं व्यापक बनल्या जातं. आता करता कर्म करावे, हे खुंटले तया स्वभावे.
आणि करी जरी आगवे तरी आकरता तो. आता मन काही करतं का? काहीच करत नाही. करत नाही पण अहंकार घेत. मन काही करत नाही. मन हे करताही नाही, मन कर्मही नाही. त्याच्यामुळे तो खरंच ते खुंटले तया स्वभावे. कर्तृत्वाचा अहंकार घ्यायचं कारणच नाही. पण काही करतच नाही ना. कर्माचाही अहंकार घ्यायचा नाही. कर्म होत राहतं आणि परमात्म्याच्या सत्तेने सर्व चालतं. त्यामुळे त्याला काही घमेंड मिरवायचं काही कारण नाही. मनाला पण ते मिरवतं. मोठ्या पदावर आहे ना ते, म्हणून मिरवतो. म्हणून म्हटलं आता करता कर्म करावे. हे खुंटले तया स्वभाव. व्यापक अनुभवामध्ये भेद नाही. भेद नेहमी अल्पामध्ये आहे. व्यापकात भेद नाही. जीव कसा आहे? अल्प आहे. परमात्मा कसा आहे? व्यापक आहे. मग जीवाला सुखदुःख आहे का? परमात्म्याला आहे. जीवाला कर्ता कर्म भानगडी सगळं कोणाला आहे? जीवाला आहे. वास्तविक तो अकर्ता त्याचं स्वरूप आहे. काही करायचंच नाही. होतं पण अहंकार कर्तृत्वाचा घेत. मी केलं म्हणून झालं, माझ्यामुळे झालं, मी होतं म्हणून झालं. मी नसतं तर काय माती खाल्ली असते काय? ती आलीच नसते. तू नसतं तुझ्यामुळे त्यांना त्रास व्हायला लागला. खरं म्हणजे वगैरे कामात कशाला टेंबा मिरवतोस? पोरं स्वराला बोलत राहा. त्या मूर्खा तुझा दोष आहे सगळं. त्यांचं नाही. तुझ्यामुळं ते का त्यांच्यामुळं तू? कोणामुळं कोण? काहीच कळणार. तुम्ही काही ऐकतच नाही आणि तुम्हाला काही कळतच नाही असं म्हणावं लागेल मला. शेवटी वाईट वाटतं म्हणायचं. पोरं स्वरामुळे बायका पोरामुळे तुम्ही का तुमच्यामुळे बायका पोरं? आमच्यामुळं नाही. तुमच्यामुळे. डॉक्टरने विचारलं तुला काय होतं? हा म्हणतो तुला काय होतं? तो म्हणतो घट होतं का पातळ? हाय म्हणतो म्हणतो घट होतं. कसं झालंय काय? काय विचारलं होतं हे प्रश्न? मग कोणामुळे कोण आहे? मग दोष कोणाचा आहे? मग त्यांना का दोष देत असतात? घेण्यान देण्याचा काय? त्यांना दोष द्यायचं काही कारण नाही. आपण त्यांना दोष देतो. चूक तुझी आहे सगळी. तू जर अशा प्रकारे साईबाबा गजानन बाबा झाला असतास तर या भानगडी वाढल्या नसत्या. स्त्रिया गोदावरी माता झाल्या असत्या तर या भानगडी वाढल्या नसत्या. आणि दोष त्यांना देतात. तेव्हा मी कशाला सांगितले लक्षात घ्या. आता करता कर्म करावे हे खुंटले तया स्वभाव. मनाच्या ठिकाणी त्याने घेतले माथी मार. त्याच्याकडे कर्तृत्वही नाही आणि कर्मही नाही. मन काही करतही नाही आणि त्याच्या ठिकाणी कर्मही नाही.
हे सगळ्या गोष्टी होतात, लक्षात ठेवा. आणि जरी करी जरी स्वप आघवे तरी या करतात. बरोबर करायचं म्हटलं तर त्याला काय करता येतं? त्याला का बोलता येतं, की त्याला ऐकता येतं, का त्याला काही पाहता येतं, का त्याला काही मंदिरात येता येतं? आणावं लागतं का? बळजबरीनं इथपर्यंत आणलं की आणि तुम्ही बसले की ते मोकळं कोणीकडे जाते, तर कोणीकडे जातं कोणाच ठाऊक. ज्याची त्याला माहिती आहे, मला ते कसं कळेल? काय मन केवढा परमात्मा आहे त्याला कळतं सगळं. मला काही कळत नाही. इथपर्यंत आणलं त्याने, इथं सोडलं तुम्हाला, तर इथे कुठे गेलं, कुठे गेलं? आता आम्हाला काय माहिती कुठे गेलं. तुम्हाला विचारलं कुठे गेलं तुमचं मन, कुणाला बघ कुठे गेलं ते, पण गेलं खरं. काय आणि करी जरी आघवे तरी अकर्ता तो. जरी सर्व त्यानेच केलं म्हणत तो काहीच करत नाही ना. काय ते अकर्ता आहे, लक्षात. काय इथं मनाचं घेतलंय, जीवाचं घेतलंय, सर्व करता करवणारा तो आहे. जीव काहीच करत नाही, मन काहीच करत नाही. केलं तर चांगलंच करावं, पण ते केलं तर वाईटच करतं. ते कसं मन चिंतन देवाचं करतं का काही बी करतं? नेहमी निगेटिव्ह विचार करत राहतं मन. नेहमी मन चांगला विचार करावा. म्हणा सज्जना भक्तिपंथीची जावे, ते तिकडे जातं निघून, ते इकडेच फिरत राहत. काय आणि म्हणून दुःख भोगावं लागतं. म्हणून म्हटलं करी जरी आघवे तरी अकर्ता तो. अर्थात कर्म आणि कर्तव्य हे फार वेगळं आहे. कर्म वेगळं आहे आणि कर्तव्यही वेगळं आहे. करवणाराही वेगळा आहे, लक्षात ठेवा. आणि लक्षामध्ये बोलविता धनी साळुंकी मंजुळ बोलतसे वाणी. बोलविता धनी वेगळाची. हो, बोलवणारा वेगळा, करवणारा वेगळा, सगळ्या गोष्टी त्याच्यामुळे होतात. पण हे उगं टमकी बडून फोडून टाकतं. टमकी किड्या बडून 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 बारीक करून टाकलं. काय बडुल्यामुळं आलं लक्षात. काही कारण नाही, काही नाहीच. तर कसं काय बडवायचं कारण? काय नैव किंचित करोमि ती युक्तो मन्येत तत्त्ववित्. प्रलपन पश्यन् शृण्वन् स्पृशे जिघ्रन् अश्नन् गच्छन् स्वपै श्वसन् प्रलपन् विसृजन् गृह्णन् नुन्मिषन् निमिषन्नपि इंद्रियाणि इंद्रियार्थेषु वर्तन्त इति धारयन्. नैव किंचित करोमीति. परमार्थ तत्वाला जाणणारा जो कर्मयोगी, तो कर्मयोगी पाहतो, ऐकतो, खातो, पितो, बोलतो, चालतो, या सर्व गोष्टी तो करतो. झोप घेतो, श्वास घेतो, या सगळ्या गोष्टी तो करतो. तो करत नाही, लक्षात ठेवा. त्याला वाटतं मी करतो म्हणून. या सगळ्या गोष्टी नैव किंचित करोमि युक्तो मन्येत तत्त्ववित् पश्यै शृण्वन्.
स्पृशै जिघ्रन अश्नन गच्छन स्वपै श्वसन, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत काय, मग ते ऐकणं असेल, पाहणं असेल, स्पर्श करणं असेल, वास घेणं असेल, खात असेल, चालत असेल, बोलत असेल, झोप घे, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या कोणामुळे होतात हो? काय कोणामुळे होतात? या जीवामुळे होतात, कमानामुळे होतात, कोणामुळे होतात? मग हेही कळू नये म्हणजे काय गोष्ट आहे लक्षात ठेवा. हे सुद्धा कळत नाही जीवाला, इतकी दुर्दैवाची गोष्ट आहे लक्षात ठेवा. काय अरे सगळं काय त्याच्यामुळे होतं. तो करवतो परमात्मा, ते चैतन्य आहे म्हणून होत आहे. चैतन्य नसेल तर काहीच होत हो नाही आहे. मी काहीच करत नाही हे निश्चित जर आपण ठरवलं तर दुःख होणार नाही, डायबिटीस होणार नाही, BP होणार नाही, काहीच भानगडी होणार नाही. हे सगळं आपण आपल्या बोडख्यावर घेतो म्हणून हे रोग मोठमोठे होतात. त्याचा विचार करत राहतो, चिंतन करत राहतो. काय टेन्शन टेन्शन टेन्शन. असा एक माणूस तुम्हाला सापडणार नाही की नो टेन्शन. असा आहे एखादा माणूस? कोणाला कशाचं, कोणाला कशाचं, कोणाला कशाचं, कोणाला कशाचं. तुम्ही सगळ्याला विचारा, तुम्हाला टेन्शन आहे का? ते म्हणते तुम्ही तसे, आम्ही नीट बसा आम्ही. तुम्हाला आहे का? टेन्शन वाचून कोण माणूस आहे का? बरं हात करा बरं, मग टेन्शन नसणार आहे. असा काही माणूस सापडणार नाही लक्षात. विनाकारण कसं कारण? विनाकारण ना, होईना काही रिकामी गाई होत तर काहीच नाही. काय पण रिकामाच ताप करून घेतं जीवाला. जे पार्था तया देही मी ऐसा आठवू नाही. मग महात्म्याच्या ठिकाणी मीचा आठवच नसतं. परवा तुम्हाला एकदा सांगितलं होतं संन्यासाची व्याख्या. काय व्याख्या सांगितली होती गोविंदराव? काय व्याख्या सांगितली होती? नाही लक्षात? नाही, तुमचा दोष नाही त्याला, पण तुम्ही काय काय लक्षात ठेवा. माझ्यासारख्याला उठरे चिंतन तोच धंदा. आता तुम्ही काय काय लक्षात ठेवणार हो? हा कुठला का होय ना संन्यास सांगा. येत असलं तुम्हाला व्याख्या सांगितली होती. अजून काय? अजून काय? बोला ना, बोला बोला. बोलतोय तसलं बोला, काय हरकत नाही. आपलं काही म्हणणं नाही तसं. ऐका, मी तुमच्या आठवणीची मी माझे आईशी आठवण विसरले दयाचे अंतःकरण पार्था तो संन्यासी जाण. बघा आठवलं की नाही गोविंदराव? साधी गोष्ट आहे का काय? फार अवघड आहे काय? म्हणून जे पार्था तया देही मी ऐसा आठव हो नाही. लक्षात ठेवा, महत्वाची गोष्ट आहे. तरी कर्तृत्व कैसे काही उरे सांगे.
मग ज्या ठिकाणी मीपणा संपला, कारण कर्तृत्व हे मीपणामुळे आहे. कळलं का? समज गेलं. मला आठवणच राहत नाही काही गोष्टी. कळलं का? काय सांगितलं मी? काय कळलं ते सांगा ना. मी विचारलं कळलं का? तर म्हणले हो. काय कळलं ते सांगा. जे पार्थात या देही मी ऐशी ऐसा आठव, बस तिथं सगळं संपलं. ज्याच्या ठिकाणी मीपणा संपला की त्याला याच देही हेची डोळा, भोगमुक्तीचा सुख. या सगळ्या भानगडी वाढल्या त्या मीपणामुळे. तो मीपणा काही जात. बरं, घेण्यानं देण्याचा आहे ना तो. मी 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 काही घेण्यानं देण्याचाच. तर ऐकल्यावर लक्षात राहील असं वाटतं मला. अजिबात नाही. उठूच तर ते गेलं. काय आठवणच राहत नाही माणसं. जे पार्थात या देही मी ऐसा आठव नाही, तरी कर्तृत्व कैचे काही उरे सांगे. मग ज्याच्या ठिकाणी मीपणा नाही, कर्तृत्व आहे का? कर्तृत्व अभिमान कोणाच्या पोटी आहे? मीपणाच्या. मीपणा संपला, कर्तृत्व संपलं. कर्तृत्वाचा अभिमान घ्यायचं काहीच कारण का बरं नाही? कारण त्याला एक प्रमाण आहे. सांगा का बरं? वृक्षाची पान हाले नका म्हणून जाऊ. मी विचारलं का म्हणत नाहीत, आणि मग म्हणतो. मी विचारल्यावर म्हणायचं, सांगायला पाहिजे नाही का? वृक्षाची पान हाले याची सत्ता, राहिली अहंता मग कोठे. झाडाचं पान सुद्धा त्याच्या सत्तेशिवाय हालत नाही. तर तुम्ही कोण? किस झाड के पत्ते. कळलं का? नाही कळलं. जे पार्थात या देही, त्याच्या देहात आपल्या नाही. मी ऐसा आठव नाही. त्याच्यामध्ये कोणाच्या? त्याच्यामध्ये ते तिकडं गाडीवर चालले त्यांच्या. त्याच्या म्हणजे ज्ञानाच्या. लक्षात ठेवा. मी ऐसा आठव. ज्ञानाला मी असा आठव नाही झाला आहे. आठव, पण कोणता आठव त्यांना मी पणाचा? आणखी मी वासुदेव तत्वता कळो येईल विचारिता, आहे ठाऊका सभागिया संता, नाही दुजा आणि कमागता गा. वासुदेव करीतो फेरा. कळलं का? पार्थात या देही मी ऐसा आठव नाही. मीपणा या देहात गेला तरच सगळ्या भानगडी मिटतात. जर मीपणा या देहात गेला नाही तर सगळ्या भानगडी वाढल्या. मग ते कधी मिटते? मिटणारच नाहीत. एक एक योनी कोटी कोटी फेरा, मग लागे वारा मानवाचा. मिटणारच नाहीत. केवळ मीपणामुळे, मी न विसरल्यामुळे, मीचा विसर पडला की सगळं संपलं. कळलं? म्हणजे मी ऐसा आठव नाही. कोणाच्या? तया देही
तरी कर्तृत्व कैसे काही उरे सांगे. मग ज्याला मीपणाच नाही, तर मी करतो, मी भोगतो, मी पाहतो, मी ऐकतो, मी चालतो, मी बोलतो, मी शहाणपणा करतो, मी सत्ता चालवतो, हे माझं आहे, ते माझं आहे, घर माझं आहे, दार माझं आहे, नाही का, मठ माझा आहे, मंदिरं माझी आहेत, असं कोणाला वाटेल का? नाही. मग जोपर्यंत मी कळत नाही तोपर्यंत हे सगळं आहे. हा सगळा बोजा आपल्या बोडक्यावर, आणि त्याच्यामुळे अनंत कोट जन्म दुःख भोगावं. लक्षात. अहो आपलं तर काहीच नाही, पण रिकामच टमकी वाजवायची, त्याचा परिणाम फार वाईट आहे. लक्षात. आपलं काही नसताना आपलं म्हणणं, आपलं काही नाही. आपला एक परमात्मा आहे, त्याला आपलं म्हणत नाही आम्ही. बाकी सगळ्या दुनियाला आपलं म्हणतो, आणि ते आपलं काहीच, आपलं कोणीच नाही. आणि मी ऐसा आठवण ही तरी कर्तृत्व कैसे काही वेळे सांगे. मी आहे तर कर्तृत्व आहे. मीपणा संपला, कर्तृत्व भोक्तृत्व सगळं संपलं. मग मीपणा संपला की ऐसे तनुत्यागे विण. मग त्याचं नाव संन्यासी. मग सांगितलं मी तुम्हाला. काय सांगितलं मगाशी? संन्यासीची व्याख्या हेच तर सांगितलं त्या ओवीमध्ये. काय सांगितलं? मी माझी ऐशी आठवण, विसरले जयाचे अंतःकरण, पार्था तो संन्यासी जाण निरंतर. तो अखंड संन्यासी आहे. लक्षात. म्हणून सगळ्या गोष्टी कशामुळे घडल्या? आता या मी नाही घडल्या, सगळ्या भानगडी वाढल्या मी. तो मी विसरायला तयार नाही मनुष्य. मी विसरला पाहिजे. मग त्याला कर्तृत्व भोक्तृत्व, जन्म नाही, मरण नाही, पाप नाही, पुण्य नाही, काही भानगड हो नाही, स्वर्ग नाही, नरक नाही, काहीच नाही. ऐसे तनु त्यागे विण अमृताचे गुण, दिसती संपूर्ण योगयुक्ता. काय? ऐसे तनु त्यागे विण. मेल्यावर नाही, मोक्षाला गेले. तू पाहिलं का मोक्षाला गेले? कुठं नरकाला गेला ते? मोक्षाला गेले म्हणलं. एका दिवसाला मिळेल मोक्षाला गेले, तर तुला काय माहिती मूर्खा? काही बोलायचं आपलं तोंडाला येईल तसं. येत नाही तर कळत नाही तर बोलू नये. आपण कोणी नरकाला गेलो म्हणतो, कोणी मोक्षाला. अरे मोक्ष नरक इतकं सोपं आहे का? नरक सोपं आहे, मोक्ष सोपा हो नाही आहे. लक्षात. म्हणून म्हटलं या ठिकाणी की ऐसे तनु त्यागे विण, याची देही हेची डोळा, भोगू मोक्षाचा सोहळा. ऐसे तनु त्यागे विण अमृताचे गुण. म्हणून शरीराचा त्याग केल्या वाचून काय आपल्याला अमृताचे गुण, अमृताची लक्षणं आपल्या ठिकाणी दिसले पाहिजे. अमूर्त कोण आहे? ब्रह्म, परमात्मा, आत्मा. हे कसे आहेत? अमूर्त आहे. पण त्यांचे गुण आपल्या ठिकाणी दिसतात केव्हा? तनुत्यागे विण अमृताचे गुण, दिसती संपूर्ण योग युक्ता. मग अमूर्त कोण सांगितलं तुम्ही? आणि त्याचे काय गुण आहेत जे आपल्या ठिकाणी दिसतात? त्याला गुण आहे का? मग त्याचे गुण काय आहेत?
तेव्हा ऐका पुन्हा त्याच्या ठिकाणी कर्तृत्व आहे का, त्याच्या ठिकाणी भोक्तृत्व आहे का, हे गुण. त्याच्या ठिकाणी जन्म आहे का, त्याच्या ठिकाणी मरण आहे का, त्याच्या ठिकाणी सुखदुःख आहे का, त्याच्या ठिकाणी पापपुण्य आहे का, हे गुण सगळे आपल्या ठिकाणी येतात. केव्हा? तनुत्यागी विण, शरीर त्याग न करता यात येतात. पण केव्हा येतात? पार्था तया देही मी आईसा आठव तेव्हा. कळलं का? ज्यावेळी मीपणा माझेपणा राहणार नाही तेव्हा हे गुण येतात आपल्या ठिकाणी. अमूर्ताचे, अमूर्त परमात्मा आहे, अव्यक्त परमात्मा आहे, काय निराकार निर्गुण आहे. मग त्याचे ते हे जे गुण आहे ते याच देहात असताना, जिवंत असताना आपल्या ठिकाणी येतात. त्याच्याकरता प्रयत्न केले पाहिजे. ते अमूर्ताचे गुणधर्म आपल्या ठिकाणी यावेत याच्याकरता आपण प्रयत्न केले पाहिजे. काय केले पाहिजे? काय केलं पाहिजे? मी माझी आईशी आठवण विसरले दयाचे आहे. मीपणा गेला पाहिजे. आणि लक्षात राहील का? लक्षात राहील. लक्षात हेच लक्षात राहावं म्हणून पुढचा विषय उद्या बघू. पण आता दुसरं घेतलं तर हे लक्षात राहणार नाही. हे लक्षात ठेवा. म्हणजे उद्या विचारेन मी तुम्हाला. तेव्हा झालेली सेवा भगवत चरणी समर्पित करून राहिलेला जो सेवेचा भाग आहे तो आपण उद्या बघू. कुंडली कबरदा. आता लक्षात ठेवा. या गोष्टी सांगायला बऱ्या आहेत. ते महाराजांनी दुनिया असं शहाणपण लोक सगळे दुनियाला सांगतात महाराज लोक. पण स्वतः नाही कळत. सांगणं सोपं आहे, आचरण फार अवघड आहे. याचं लक्षात ठेवा. काय मोठमोठे मानवणारे महाराज ज्यांची जाहिराती मोठमोठे म्हणून ते सुद्धा गेले वाहत. तेव्हा तुम्हाला सांगेल, मला जरी विचारत मी तुम्हाला असं आहे. मला काय त्याचा धंदा करत नाही तो. रिकामं ये उद्योगांबस खांद्यावर. सीताराम हनुमान